हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आता इथे बाळजाबाई जी आहे ती रात्रीच्या वेळी तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तिला खूप वाईट वाटत असतं गावकऱ्यांनी तिच्याबद्दल जे काही बोललं होतं. तर आता इथे बाळजाबाईच्या अचानक लक्षात येतं की नाही, आता मी या सगळ्यांना खूप त्रास देऊन झालेला आहे. गावकऱ्यांना त्रास दिला, घरातल्यांना त्रास दिला, पण नाही. आता त्यांना त्रास देण्याची वेळ संपली आहे. आता माझ्या पश्चातापाची वेळ आली आहे, असं म्हणत आता इकडे बाळजाबाई जी आहे ती स्वतःचं गाठोडं बांधत असते. स्वतःचं सामान गाठोड्यामध्ये टाकत असते. तर त्यावेळी आता तिने त्यामध्ये त्या सामानामध्ये कृष्ण आणि दुष्यंतचा काही फोटो आणि आढळराव आणि तिचा लग्नाचा फोटो, कदाचित हे 2 फोटो फ्रेम जे आहेत ते तिने तिच्या गाठोड्यामध्ये ठेवलेले आहेत. तर त्यावेळी आता ती आढळरावांकडे पाहत असते आणि म्हणत असते की मला माफ करा, मी जे काही करायला चालली आहे ना त्या सगळ्यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे, तर त्यामुळे प्लीज मला माफ करा, असं म्हणत आता इथे ही जी काही बाळजाबाई जी आहे ती जाताना आढळरावांच्या पाया पडते. पण आढळराव जे आहे ते गाढ झोपलेले असतात, त्यांना कुठलाही आवाज वगैरे येत नाही. तर आता इथे ही जी बाळजा आहे ती ते गाठोडं बांधते आणि ते गाठोडं घेऊन जायला लागते. तर घरामध्ये ती इकडे तिकडे पाहत असतानाच आता तिची नजर घड्याळाकडे जाते. तर आता ती मनातच म्हणू लागते की आता किती वाजले असतील. तर आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की नाही, आता कसलाही विचार करायचा नाही. आता घराबाहेर पाऊल ठेवायचा म्हणजे ठेवायचा. ज्यावेळी आता बाळजाबाई तिचं गाठोडं घेऊन बाहेर पडण्याचा विचार करत असते, त्याच वेळी अचानक समोरून कृष्णा येते. कृष्णा येताना तिला दिसते. तर आता तिला खूप मोठा धक्का बसतो. तर आता कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला असं घाबरताना पाहते. म्हणजे कृष्णाला आता विचार पडलेला असतो की बाळजाबाईंचं नक्की काय चाललं आहे. कृष्णासमोर पाहताच बाळजाबाई जी आहे ती आता तिला कळत नाही की काय उत्तर द्यावं आता. कृष्णाने तर तिला जागेवर पकडलेलं आहे. तर त्यावेळी आता कृष्णाने तिच्या हातातलं ते गाठोडं घेतलं आहे आणि विचार करत असते की हे सगळं काय आहे एवढ्या रात्री. तर आता कृष्णा बोलते की बाळजाबाई, तुम्ही घर सोडून निघाला आहात. कृष्णाने ते गाठोडं सोडून पाहिलं आहे आणि त्या गाठोड्यामध्ये तिला तिचा एक फोटो आणि आढळराव आणि इथे बाळाचा फोटो त्यामध्ये दिसतो. तर आता हे फोटो दिसल्यानंतर कृष्णाला कळतं की नक्कीच ह्या बाळजाबाईच्या आहेत, त्या घर सोडून चालल्या आहेत. तर आता असं ऐकल्यानंतर कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला बोलू लागते की बाळजाबाई, तुम्ही जर नसाल तर माझं काय होईल हे माहीत आहे ना तुम्हाला. कुणाला तुमची गरज असो किंवा नसो, पण तुमच्या मुलीला तुमची फार गरज आहे आणि तिला असं पोरकं करून निघून जाल का तिच्या आयुष्यातून? सांगा ना मला. कधीही तिला तिच्या आईचं प्रेम मिळालं नाही आणि आत्ता तिला कुठे, आता जाऊन तिला आईचं प्रेम मिळत होतं, आता तेही तिच्यापासून दुरावणार का? असं आता इथे ही जी काही कृष्णा आहे तिला म्हणत असते. तर बाळजा जी आहे ती कृष्णाला बोलते की पुरी तू रडू नकोस, हे बघ असं काही नाही आहे. तर आता इथे कृष्णा बोलते की हो बरोबरच आहे, मला माहिती आहे की तुम्हाला हे घर सोडून गेल्यानंतर खूप बरं वाटेल. आता तुम्हाला इथे खूप त्रास होतो आहे ना. तर आता कृष्णा इथे तिच्या बाळजाला वचन देते की हे पहा, तुमच्यावर ही अशी घर सोडून जाण्याची वेळ मी कधीच येऊ देणार नाही. आणि हे पहा, तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे का? एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा, मी सगळं काही नीट करून दाखवेल. तुम्हाला वाटत असेल की सगळं काही संपलं आहे, पण नाही बाळजाबाई, सगळं काही संपलं नाही. तर आता तर सुरुवात झाली आहे आणि या सगळ्याला सामोरे जाऊन तुम्हाला जे हवंय ना ते मिळवायचं आहे. तर आता इथे कृष्णाने ठरवलं आहे की नाही, आता ती उद्याच सगळ्या गावकऱ्यांना बोलून मीटिंग घेणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये सगळं काही बोलणार आहे. तर आता कृष्णा बोलते की हे पहा, जर तुम्ही आत्ता हे घर सोडून गेलात तर तुम्हाला या लेकीचा सामना करावा लागेल. असं म्हणत आता इथे तिने थांबवलेलं आहे बाळजाला घर सोडून जाण्यापासून. आता कृष्णाने असं ब्लॅकमेल केल्यामुळे आता कुठे बाळजाला लक्षात येतं की नाही, मला नाही जाता येणार, असं कृष्णाचं मन मोडून मला कुठेही जाता येणार नाही. बाळजा हा विचार करते आणि त्यानंतर आता इकडे कृष्णा जी आहे ती रूममध्ये येऊन बसते. रूममध्ये आल्यानंतर दुष्यंत जो आहे तो कृष्णाला विचारू लागतो की कृष्ण काय झालंय, कसलं एवढं विचारत आहे. तर कृष्णाला त्या बाईचं बोललेलं वाक्य आठवतं
ती बाई बोलली होती की घटस्फोट झालेल्या या बाईला तुम्ही अजूनही घरात ठेवलं आहे आणि कोणत्या नात्याने घरात ठेवलं आहे. खरं तर आत्तापर्यंत भाजाबाई आणि अढळरावमध्ये काहीतरी व्हायला हवं होतं. लोकांना आता त्या गोष्टीचा त्रास होतोय. त्यांना खरंच विश्वास बसत नाही आहे की भाजाबाई बदलल्या आहेत का. म्हणूनच मी गावकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यानंतर आता इथे हा जो दुष्यंत आहे तो बोलतो की कृष्णा, मला खात्री आहे की तू गावकऱ्यांना सहजपणे समजावशील. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हो ना, तुम्हाला खात्री आहे ना, मी समजावेल ना गावकऱ्यांना. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हो कृष्णा. त्यानंतर आता कृष्णा दुष्यंतला सांगू लागतो की दुष्यंत, म्हणजेच अहो सरकार, तुम्हाला माहिती आहे का आत्ता काय घडलं होतं. तर मी रूमच्या आतमध्ये येत होती त्यावेळी अचानकच बाळजाबाई मला समोर येताना दिसल्या. त्यांच्या हातात एक गाठोडं होतं आणि त्या घर सोडून निघून चालल्या होत्या. हे ऐकताच आता दुष्यंत बोलतो की काय, आई घर सोडून निघून चालली होती. तर आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की हो, पण ह्या पहा, आत्ता मी त्यांना थांबवलं आहे. आता मी हे सगळं करण्यापासून त्यांना थांबवलं आहे. पण मी जास्त त्यांना दिवस थांबू शकत नाही. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. आपल्याला गावकऱ्यांना पटवायला हवं, जेणेकरून बाजाबाई आणि अढळराव यांच्यामधले सगळं काही व्यवस्थित होईल. यांच्यामधले सगळे काही गैरसमज जे आहेत ते दूर होतील. आणि आता इथे ही जी कृष्णा आहे ती बोलते की कुठेतरी गावकऱ्यांचं म्हणणंही अगदी बरोबर आहे. एवढं सगळं घडल्यानंतर आता ते त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवतील. म्हणूनच आता असं काहीतरी करायला हवं, जेणेकरून आपल्याला त्यांना असं दाखवून द्यायचं आहे की बाजाबाई खूप सुधारल्या आहेत. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हो. म्हणूनच आता कृष्णा बोलते की मी उद्याचं पंचायत बोलवणार आहे आणि त्याबद्दल उद्या सगळ्यांना सगळं काही खरं सांगणार आहे. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की ठीक आहे, तू कर. उद्याचं त्यांना बोलून घे आणि त्यांच्याशी बोल एकदा. पण आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की कृष्णा, आम्ही आता आईकडे जाऊन येतो आणि तिच्याशी बोलतो, म्हणजे मलाही जरा बरं वाटेल. तर आता इथे कृष्णा जी आहे ती दुष्यंतला म्हणत असते की अहो, मला माहीत आहे आता आई कुठे जाणार नाही. कारण आता येताना कृष्णाने तिचं आणि दुष्यंतचं वचन तिच्याकडनं घेतलं होतं आणि म्हणूनच आता त्याला वाटत असतं की बरोबर आहे, कदाचित या वचनामुळे ते आई घर सोडून जाणार नाही. ठीक आहे, आता कृष्णाने दुष्यंतला इथे चढवलं आहे आणि ती बोलते की चला तुम्ही झोपून घ्या, खूप उशीर नका करू, असं म्हणत आता ती दुष्यंतला झोपायला सांगते. तर त्याचनंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे कृष्णाच्या म्हणण्यानुसार सगळे गावकरी जमा झाले होते. कृष्णाने गावामध्ये पंचायत ठेवली होती आणि त्या पंचायतीमध्ये सगळेजण हजर होते. तर त्याच वेळी आता इथे समर आणि पूजा, हा जयकांत आणि बाकी सगळे ते राहिलेले ते सगळेजण आता कृष्णाकडे पाहत असतात की कृष्णा नक्की या गावकऱ्यांना काय बरं समजून सांगणार आहे, म्हणजे गावकऱ्यांना विश्वास बसेल की ही बाई काही सुधारली नाही वगैरे. तर त्यानंतर आता इथे दुसरंच कोणीतरी, आता दुष्यंत जो आहे तो कृष्णाच्या जवळ जातो आणि कृष्णाला सांगू लागतो की कृष्णा, तुला माहिती आहे का, आपली आई आज घरातच नाही आहे. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की असतील अहो इकडे तिकडे, मला खात्री आहे त्या कुठेही जाणार नाहीत. त्यानंतर आता इकडे हा जयकांत जो आहे तो बोलतो की बरंच झालं, ही म्हातारी जी आहे ती स्वतःच हे घर सोडून निघून गेली. काय तर म्हणे लग्न करायचं होतं. या वयात कुणी केलं होतं असेल लग्न. तर आता जयकांतला बाळजाबाईचा खूप राग येत असतो. इकडे आता या कृष्णाने बोलायला सुरुवात केली आहे. कृष्णा बोलतो की आत्तापर्यंत मी पंचायत बोलून घ्यायचे ते म्हणजे तुमच्या फायद्यासाठी, म्हणजे तुमचा फायदा कशामध्ये आहे, आपण काय केल्याने आपलं ठीक होणार आहे हे सगळं पाहण्यासाठी. पण हे पहा, आज जी काही मी पंचायत बोलवली आहे ती फक्त एका गोष्टीसाठी. आज फक्त मला माझ्या विषयावरती बोलायचं आहे आणि म्हणूनच आता मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ते शांततेने ऐकून घ्यावं. हे पहा, काल तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या घरामध्ये आला होतात आणि ज्या पद्धतीने सगळा गोंधळ घालून ठेवलात ना, त्या पद्धतीने, त्यामुळे
मला असं वाटतं की तुम्ही जे काही केलं ते चुकीचं होतं. हे पहा, कुणाच्याही आयुष्यात काय करायचं आणि काय नाही करायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो. आणि तुम्हाला वाटत असेल की बाळजाबाई सुधारल्या नाहीत, पण हे पहा, 2-3 महिन्यापासून आम्ही सगळेजण पाहत आहोत की बाईमध्ये किती सुधारणा झाल्या आहेत. पण तुम्हाला त्याचा अजून अनुभव नाही आहे. मी शब्द देते तुम्हाला की बाळजाबाई बदलल्या आहेत. आणि जर बाळजाबाईने आत्तापर्यंत काही कटकारस्थानं रचली तर या सगळ्याची जिम्मेदारी जी आहे ती मी घेईल, असं कृष्णा आता इथे म्हणत असते. तरीही गावकरी म्हणत असतात की नाही नाही, हे पहा, तुम्ही जरी जिम्मेदारी घेतली तरीही जे व्हायचं ते घडून जाईल आणि मग आमच्याकडे काय पर्याय राहणार आहे दुसरा. हे पहा, बाळासाहेबांनी एवढी मोठी कटकारस्थानं रचली आहेत, त्यामुळे जर एकदा सत्ता त्यांच्या हातात गेली तर सगळं काही ते विसरतील. आणि आधीही त्या तसंच करायचा, लोकांना त्या तसंच फसवायच्या, असं आता इथे गावकरी म्हणत असतात. आणि त्यानंतर आता इथे समर आणि पूजा दोघेही जण हसत असतात. समर आणि पूजा बोलतात की असंच या कृष्णीला नकार देऊन गावकऱ्यांनी इथून निघून गेलं पाहिजे. तर आता ही जी पूजा आहे ती म्हणते की समर डार्लिंग, आपण ना आपल्या माणसालाच बोलायला हवं होतं, जेणेकरून त्यांनीच इथे काही राडा घालून ठेवला असता. तर आता समोर बोलतो की जाऊ देत, आता आता बघूयात की पुढे काय होते ते. तर त्याचनंतर आता इथे कृष्णाच्या बोलण्यामुळे आता गावकरी थोडा विचार करतात. विचार केल्यानंतर सुद्धाही त्यांना वाटत असतं की नाही, बाळजाबाई आपल्यासाठी सेफ नाही आहेत. आपण रिस्क घेतली आणि ते आपल्याला महागात पडलं तर आता कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा, तुम्हाला काही महागात वेगळे पडणार नाही आहे, कारण या सगळ्याची जिम्मेदारी मी घेतली आहे. जर बाळजाबाईने गावामध्ये काहीही करून ठेवलं तर त्याची जिम्मेदारी माझ्यावरती असणार आहे, असं आता इथे कृष्णा म्हणत असते. पण तेवढ्यातच आता इकडे हा जो समर आणि पूजा आहे ते दोघेही जण म्हणत असतात की बाळजाबाई घरामध्ये नाही आहे. म्हटल्यानंतर बाळजाबाई गेली तरी कुठे आहे. तर आता त्या दोघांना प्रश्न पडत असतो आणि त्यावेळी समर बोलतो की बरं झालं ना गेली एकदाची पिढा. तर आता तेवढ्यातच इथे गावकरी जे आहेत ते कृष्णाला म्हणत असतात की आम्ही कसं समजायचं की बाळजाबाई सुधारल्या आहेत. तर त्यावेळी आता बाळजाबाईंचा आवाज तेवढ्या त्या एरियामध्ये घुमतो आणि आता बाळजाबाई ज्या आहेत त्या बोलू लागतात की मी सुधारले आहे आणि यावरती तुमचा विश्वास नसेल, पण मी असे कुठलेही कृत्य करणार नाही ज्याने तुम्हाला त्रास होईल. मी नेहमी इथून पुढे तुमच्या आनंदाचा विचार करेल आणि नेहमी तुमच्या सगळं काही मनासारखं करेल. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की हे पहा, मला सुधारण्याची एक संधी द्या, फक्त या संधीचं सोनं करून दाखवलं नाही तर पहा मग. तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई जी आहे ती खूप इमोशनल होऊन या सगळ्यांशी बोलत असते. बाळजाबाईला खूप मनातून वाटत असतं की तिने अढळरावांबरोबर लग्न करावं आणि आता गावकऱ्यांच्या या कळवळीमुळे, म्हणजेच बाळजाच्या या कळवळीमुळे कुठेतरी गावकऱ्यांनीही तिच्यावरती विश्वास दाखवला आहे. तर आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की मला माहीत आहे तुमच्या मनात खूप काही प्रश्न आहेत, पण आता स्वतः बाळजाबाईने सगळ्यांसमोर सांगितलं आहे की जर तुम्ही मला एक संधी दिली तर तुमच्या संधीचं नक्की सोनं करेल मी. आता यावेळी सगळं काही नीट करेल. तर आता कुठेतरी जाऊन कृष्णा म्हणत असते की बोला, आता काय झालं, निर्णय तुमचा आहे. तर आता इथे गावकरी जे आहे ते बोलतात की कृष्णा, हे बघ, आम्हाला आत्तापर्यंत वाटलं होतं की तुझे आबा जे आहे ते चुकीचे आहेत. तर त्यामुळे आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्हाला बाळजाच्या आणि अढळरावांच्या लग्नाला कुठलाही नकार नाही आहे. जर असे लग्न होत राहतील वयस्कर माणसांचे तर कुणालाही आधाराची गरज वाटणार नाही. तर आता कृष्णा म्हणते की बरोबरच आहे तुमचं. हे पहा, वयात म्हणजेच वय झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की कोणीतरी असायला हवं आपल्या सोबतीला. तसंच सगळ्यांचा विचार केला तर सगळ्यांनाच सोबतीची गरज आहे आणि म्हणूनच तुम्ही माझं म्हणणं पटवून घेतलं. मला त्याचा खूप आनंद आहे, असं कृष्णा इथे त्या गावकऱ्यांना म्हणत असते. मला तर असं वाटतं की आत्तापर्यंत ज्यांना कोणाला असं वाटतं ना
की प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यावं, यात काहीच चुकीचं नाही आहे, असं कृष्णा जे आहे ती गावकऱ्यांसमोर म्हणत असते. तर ज्यावेळी गावकऱ्यांनी या लग्नासाठी होकार दिला, त्यावेळी आता इथे बाजाबाई आणि अढळराव या दोघांच्याही चेहऱ्यावर छान अशी स्माईल असते. पण इकडे पूजा आणि इकडे या नैनावतीचं तोंड जे आहे ते अगदी पाहायसारखं झालेलं असतं. पण पूजा फक्त वरवर असं दाखवत आहे की तिला खूप आनंद झालेला आहे आणि फक्त चेहऱ्यावरती हसू आणत असते. तर त्यावेळी खरा आनंद झालेला असतो तो बाजाला आणि फक्त कृष्णाला. कारण कृष्णाने तिला माहिती असतं कृष्णाला की गावकऱ्यांना थोडं जरी समजावून सांगितलं तर गावकरी नक्की ऐकतील. त्यानंतर कृष्णाला या सगळ्यातून हे दिसून आलं की नक्कीच गावकऱ्यांचे कोणीतरी कानं भरले होते आणि म्हणूनच गावकऱ्यांनी या सगळ्याचा असा विचार केला. तर आता कृष्णाला जेवढा आनंद झालेला असतो त्यापेक्षा जास्त पटीने जास्त राग इथे या नैनावतीला आणि बाकी सगळ्यांना आलेला असतो. त्यांची तोंड जे आहेत ना अगदी पाहण्यासारखे झालेले असतात पहा. तर त्यावेळी आता ते बोलतात की जे व्हायला नको होतं तेच झालं. अढळराव जे आहे ते हसत असतात. अढळरावांना माहिती असतं की कृष्णा काही केल्या गप्प बसणार नाही आणि अढळरावांना कृष्णावरती खात्री असते की कृष्णा नक्कीच काहीतरी करेल या सगळ्यासाठी. तर कृष्णाने ते करवून दाखवलं आहे. आणि इकडे हा जयकांत जो आहे तो बोलतो की आता पुन्हा एकदा आपल्या वाटेमध्ये हा काटा उभा राहणार आहे. पण आता काय करावं? कृष्णीने तर गावकऱ्यांना मनवलं आहे. म्हणजे गावकऱ्यांनी या लग्नासाठी होकारही दिलेला आहे. आता हे सगळं कसं काय बदलायचं असा प्रश्न जयकांतला इथे पडलेला असतो. जयकांतने आणि या पूजाने आता कितीही विचार केला तरीही त्याचा काही फायदा होणार नाही, असं सगळं त्यांना या सगळ्यामधून दिसून आलेलं आहे. त्यानंतर आता ते दोघेही जण तिथेच गप्प उभे राहिलेले असतात आणि समोर देखील कृष्णाकडे पाहत असतो. असं दाखवतोय की त्याला खूप आनंद झालेला आहे. तर त्याचनंतर आता पुढील भागात इकडे कृष्णा जी आहे ती दुष्यंतला म्हणत असते. काय करायचं आता काहीच कळत नाही आहे. तर आता कृष्णासमोर आणि दुष्यंतसमोर ते पुरावे उभे राहिलेले आहेत आणि ते पुरावे आता समोर आल्यानंतर दुष्यंतला असं झालेलं असतं की जर आता हे पुरावे बाबांच्या हाती लागले तर आता कृष्ण म्हणत असते की नाही, ते पुरावे काही केल्या बाबांच्या हाती लागणार नाहीत. त्यानंतर आता इथे नक्की हे पुरावे कशाचे असतात? तर खरं तर हे पुरावे असतात बाळजाच्या विरोधातले आणि जे की समर आणि पूजा शोधत होते. पण त्यांच्या हाती न लागता आता हे जे पुरावे आहेत ते दुष्यंत आणि कृष्णाच्या हाती लागलेले आहेत. तर त्याचनंतर आता कृष्णाला आणि दुष्यंतला कळत नसतं की काय करावं. जर हे पुरावे अढळरावांच्या हातात लागले तर नाही असं होता कामा नये, असं आता इथे हे जे कृष्ण आहे ते म्हणू लागते. आणि त्याचनंतर ज्यावेळी दुष्यंत आणि कृष्णा दोघेही जण बोलत असतात त्याचवेळी नैनावतीने त्या दोघांचं बोलणं पाठीमागून ऐकलेलं आहे. तर नैनावती जी आहे ती दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि तिला सगळं काही ऐकायला गेलेलं असतं. तर आता नैनावती जी आहे ती बोलते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. तुम्हाला माहिती आहे का ही कृष्णी काय करणार आहे ते? तर त्यावेळी आता ती बोलू लागते की मी त्यांचं बोलणं ऐकलं आहे आणि ती आता सगळं काही सांगते की कृष्णा काय करणार आहे आणि त्यांना त्यांच्या हाती पुरावे लागले आहे, त्या पुराव्यांचं ती काय करणार आहे. तर आता इथे हा जो समर आहे तो बोलू लागतो की पूजा डार्लिंग, काहीही झालं तरी ते पुरावे नष्ट होता कामा नये. जर ते नष्ट झाले तर आपला काहीच उपयोग होणार नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण अढळरावांना कधीही आपल्यावरती विश्वास बसणार नाही, असं आता इथे समर जो आहे तो पूजाला म्हणत असतो. तर आता पूजा आणि जयकांत या सगळ्याचा विचार करतात आणि बोलतात की हो, बरोबर आहे, हे पुरावे नष्ट होता कामा नये, आताच आपल्याला कामाला लागायला हवं, असं म्हणत आता इथे पूजा आणि हा जयकांत दोघेही जण काहीतरी प्लॅन बनवणार आहेत आणि त्या प्लॅनमध्ये इथे समर, नैनावती, बाकी सगळेजण ॲड होणार आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.